येऊपर्यंत थंड झालं. आमच्या समोरच बनवलंय. हवा किती आहे मम्मी बाहेर. गारला येतं आणि 2 चटण्या नाही बदल. एवढं पण नाही तर गार मम्मी. ए नेहा ते कोणतं ग ते ह्याच्यात बघ तू म्हणजे आपल्याला. गुड मॉर्निंग ऑल, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर तुम्ही स्टार्टिंगला बघितलं की आमचं कसं स्वीट कन्व्हर्सेशन चालू होतं आणि सगळे एका टीममध्ये झाले होते आणि मी वेगळी पडली होती. कशी काय मी वेगळी आहे त्यांच्यामध्ये आणि ते सगळे एक आहेत. पण चला जाऊ द्या, मला त्यांचं बॉन्डिंग बघून खूप छान वाटतं. मग माझं रुटीन शेअर करते. पहिले तर मी कपडे फोल्ड करून घेतले आणि मम्मी आली आणि मम्मीला मी थोडंसं कामाला लावणार नाही असं तर होणार नाही. असं काही नाही आहे, कामाला नाही लावलं आहे मम्मीला. पण मम्मीच्या हाताचं बरेच दिवस झालं मी खाल्लं नाही आहे. मे बी 6 मंथ्स झालेत. तर म्हटलं आता मटण आणलं तर मम्मा तूच बनव. मी बनवलं तर काही ना काही गडबडच करत असते. तर मम्मी अशी मस्त मसाला हे भाजत होती आणि नेहा बघाशी पोच देत होती. मम्मानी मटण खूप सुपं बनवलं होतं. हे काळ्या मसाल्यातलं स्पेशल मालवणी मटण बनवलेलं त्यांनी, जे की खूप खूप छान झालं होतं. तरी प्रोसेस खूप मोठी असते. ह्याची डिटेल रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मी नक्की मला कमेंट करा, मी शेअर करेल. आणि हे बघा असं हिचं चॉपिंग वगैरे सुरू होतं आणि त्यानंतर आमचं मटण रेडी होतं. मम्मीने खूप जास्त बनवलं होतं पण ते आम्हाला वन टाईमच बोललं, आम्हाला एवढं आवडलं होतं. सो मम्मी आलेली तर मला खूप छान वाटत होतं आणि मम्मा फर्स्ट टाईम माझ्या घरी आलेली तर मला अजूनच छान वाटत होतं. सो असं आम्ही काय प्रिपेअर करत होतो, मस्ती वगैरे खूप चालू होती. सो थँक्स फॉर वॉचिंग. उद्या भेटूया. मी बरंचसं बघितलं आहे की तुम्ही ब्लॉग बघतात, मला ब्लॉग्सला व्ह्यूज येतात पण लाईक आणि सबस्क्रायबर काय वाढत नाही किंवा फॉलो कोण करत नाही. तर प्लीज फॉलो करून घ्या. थँक्स फॉर वॉचिंग.